संस्था इस्लामिक एशियातील उलू संस्था इकडे विदेशी नागरिक 9 वर्षापासून राहत होते। त्याच्यावर पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना ते पोलीस प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्यांच्यावर कारवाई केली। त्याच्यामध्ये 3 लोक आहेत जे विदेशी नागरिक आहेत आणि मदरशाचे अध्यक्ष संस्थाचालक त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलंय की फक्त त्या 4 लोकांना नाही तर मदरशाची सर्व बॉडी जेवढीही त्यांच्यावर सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्या मदरशाला महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्यावं आणि सखोल चौकशी करावी। त्याच्यामध्ये फक्त मदरशाच्या अंतर्गत जी जनजाती भावांची जमिनी ती कस काय त्यांच्या नावावर झाली तीही चौकशी करण्यात यावी। मदरशामध्ये आता चर्चा सुरू आहे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात की मदरशामध्ये भारताविरोधात काहीतरी गतिविधी घडता का त्याचीही चौकशी करण्यात यावी। अक्कलकुवा, शहादा, नवापूर, नंदुरबार, तळोद्यामध्ये बांगलादेशी रोहिंग्या घुसपेटी आहेत त्यांचीही चौकशी करण्यात यावी। असे अनेक चौकशा करण्यात यावे आणि कठोर कारवाई मदरशाचे मेंबर चीफ जेही बॉडी मेंबर असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। मदरसा अंतर्गत जेही जनजाती बांधवांना धर्मपरिवर्तन झालंय तो कस काय झाला काय झाला त्याचीही चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी अशी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे सांगितलं गेले। तर आम्ही गृहमंत्रालय महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांनी फटक्यात या विषयाचा दखल घ्यावं आणि मदरसा अंतर्गत काय गतिविधी सुरू आहेत त्याची संपूर्ण चौकशी करावी ही मागणी आहे। जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र।